जय भीम, जय भारत. आज माझ्याबरोबर माजी न्यायमूर्ती बी.जे. कोळसे पाटील आहेत. आपण सगळे जाणता की लोकशासन पार्टीचे ते अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर परिवर्तनवादी चळवळीमध्ये सातत्यानं भूमिका घेऊन छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो वैचारिक वारसा आहे, विचार आहे, तो पुढे नेण्याचं काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भारतीय संविधानाला अभिप्रेत असणारी या देशाची राज्यव्यवस्था असावी यासाठी त्यांची जी कायम अग्रही भूमिका असते. म्हणून आज आपण मैत्री संवाद लॉर्ड बुद्धाच्या चॅनलकरता त्यांच्याशी संवाद साधतो. न्यायमूर्तीजी, सध्या एकूणच देशामध्ये जी स्थिती आहे ती फारशी समाधानकारक नाही आहे. सर्वसामान्य माणूस जो परिवर्तनवादी चळवळीतला आहे तो भयभीत आहे. याच्या मागचं कारण काय? सर्वप्रथम लॉर्ड टीव्हीचे आभार मानतो की अशा चांगल्या विषयावर चर्चा करायचं आजकाल टी व्ही कुठलंच माध्यम आमच्याकडे नाही. आज ज्या ब्राह्मणवादाच्या विरुद्ध आमची सगळी हयात गेली, आमचे सगळे फुले असतील, शाहू असतील, आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, त्यांनी आमच्यासाठी दिलेलं आयुष्य, त्यांचं आयुष्य वाया गेलं आहे, आमचं नाही. आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत नाही, ही आमची सर्वात मोठी शोकांतिका आहे. माझा पहिला सगळ्या भारतीयांना नाही, सगळ्यांना संदेश आहे की महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू यांच्या विचाराने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने आम्हाला या शत्रूशी लढावं लागेल. हा शत्रू भयानक आहे आणि त्याची भयानक मोठी ताकद आहे. त्यांनी 8 वर्षात या देशातली सगळी संपत्ती विकून ते पैसे स्वतःच्या खिशात घातलेले आहेत. ते मोदी अदानी प्यादे आहेत, अदानी अंबानी प्यादे आहेत. आणि त्यामुळे त्यांची एवढीच मोठी ताकद आहे की ते त्यांची स्लोगनच आहे की एक बूथ 25 यूथ. पण ते मला वाटतं एक बूथ त्यांचे 50 यूथ आहेत. प्रत्येक 50 वोटर मागं त्यांचा माणूस आहे आणि तो या माणसांचे ब्रेन वॉशिंगचं काम करत असतो. त्यामुळं देश, तो म्हणतात तसं, देश भयंकर संकटात आहे. आणि त्या भयंकर संकटामध्ये आमच्यासारख्यांनी घरात बसणं हा अत्यंत मोठा गुन्हा आहे. म्हणून आपण घराघरात जाऊन, आता तुमच्या माध्यमातून तुमचं मोठी ताकद आहे, परंतु आपण या देशाची सर्व परिस्थितीचं आपल्याला जे आकलन झालं आहे ते आपण समाजापुढे मांडलं पाहिजे. आपलेच लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मोदीला देशभर मदत करताना आपण बघतो. त्यामुळे त्याच्या इतकं दुःख दुसरं कुठलंच नाही. ज्यांना आपण आंबेडकरवादी म्हणतो ते सगळ्यांना तुम्ही बघा, त्यांनी सगळ्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोदीला मदत केली आणि ती अशी मदत केली की त्यातून एक अपप्रचार करायचा म्हणजे किती करायचा असतो. तर त्या सगळ्या अपप्रचारातून आमचेही लोक आमच्या विरुद्ध आहेत. म्हणून आमची खंत अशी आहे की आम्हीसुद्धा ज्या लोकांसाठी आमची हयात दिली ते आमचे झाले नाहीत आणि आमचे शत्रू उलट प्रबळ आहेत, ते आमचे आणखी कट्टर शत्रू झाले. अशा अवस्थेत हा देश आहे. आणि म्हणून तुम्ही हा विषय घेतला आहे, त्यावर खूप बोलण्यासारखं आहे. आपण पुढच्या ह्याच्यात बोलू. या देशातल्या सुजाण फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या किंवा परिवर्तनवादी चळवळीच्या जे सगळे आपण पुरस्कर्ते आहोत, यांनी एकूणच आत्ता देशामध्ये ज्या पद्धतीनं मनुवाद डोकं वर काढतो आहे आणि आत्ता आपण म्हणालात की सगळी सत्ताची केंद्रस्थानं ही भांडवलशाहीच्या हाताकडे, म्हणजे भांडवलशाहीकडे दिली जात आहेत. अशा वेळी इथल्या बहुजन तरुणांना आपण कोणत्या विचारांनी नेलं पाहिजे? तुम्ही आता जोकच केला की ते म्हणतात मनुवाद डोकावतोय. मनुवाद सर्व समाजातील नसानसामध्ये घुसलेला आहे. अच्छा, मनुवाद सर्व समाजातल्या नसानसांमध्ये आहे. तो फक्त डोकावलेला नाही, किंबहुना ज्या सत्तेविरुद्ध आमचे सगळे पूर्वज गौतम बुद्धापासून चारवाकापासून जे सगळे लढले, त्यावेळी नव्हते एवढे आमचे शत्रू प्रबळ झालेत. कारण लोकशाहीच्या मार्गाने, संविधानाच्या मार्गाने ते सत्तेवर आलेत आणि सत्तेवर येऊन त्यांनी बरोबर संविधान बाजूला ठेवून मनुस्मृतीप्रमाणे कारभार केला. कसा आहे मनुस्मृतीप्रमाणे कारभार? तर मनुस्मृती किंवा संघाची आयडियोलॉजी अशी आहे की आम्ही देशाचे मालक आहोत
आणि तुम्ही सर्व 2 वेळच्या जेवणाचे अधिकारी आहात. या तत्वाचा त्यांनी तंतोतंत त्याची अंमलबजावणी केलेली आहे. आणि आता आपण बघतो की जवळजवळ 100 कोटी लोक 2 वेळचं जेवू शकत नाहीत. 5 किलो धान्य म्हणजे काय, तर 250 ग्रॅम पर डे एकाला धान्य येतं. आम्हाला शास्त्राप्रमाणे 400 ग्रॅम धान्य पाहिजे. आणि त्या म्हणजे काय केलं त्यांनी, तर त्यांनी आम्हाला जगू द्यायचं नाही, मरू द्यायचं नाही, अशा अवस्थेत आणून ठेवलं. आणि तीच खरी मनुस्मृती आहे. पण गरिबाला अधिक गरीब करणे आणि या देशातले भांडवलदार आहेत, उद्योजक आहेत, त्यांच्यासाठीचं एक दार्जिनं धोरण असं एकूण जे आत्ता राबवलं जातं आहे. आणि आत्ता आपल्या चर्चेतूनही तो विषय आला. या जी संघशक्ती आहे तिला नेमकं या सगळ्यांमधनं काय साध्य करायचं हे सगळं आज आजच्या स्थितीमधून मलाही पण असं वाटत होतं की खरं मोदीला काय पाहिजे. त्यांचं जर सांगतात तो इतिहास खरा असेल तर तो खोटाच आहे. हां, पण ते चहा विकत होते, ते गरीब होते आणि त्यांना एवढं मोठं पद मिळालं, एवढी मोठी मेजॉरिटी मिळाली. त्यांनी गरिबांसाठी 24 तास काम करायला पाहिजे होतं. आणि मला असं वाटत होतं सुरुवातीला की हा माणूस देशाचं कल्याण करेल. म्हणजे आम्ही 2002 पासून मोदीचे क्रिटिक आहोत. कारण मोदीच्या दंगलीची चौकशी, मोदीने केलेल्या दंगलीची चौकशी न्यायमूर्ती सावंत, न्यायमूर्ती कृष्णा अय्यर सारख्या बरोबर टॉपमोस्ट जजेने केली होती. आणि त्यांनी सांगितलं होतं की मोदी आणि त्यांचे मित्र यांना मास मर्डरचं प्रॉसिक्युशन केलं पाहिजे यांचं, आणि यांना कुठल्याही संविधानिक पदावर कधीही बसवता कामा नये, असं त्यांचं रिकमेंडेशन आहे. त्यामुळे आम्ही क्रिटिक होतो. पण मला असं वाटलं की सत्तेवर आले तर त्यांना असं वाटेल की आपण बदललं पाहिजे, आपला इतिहास चांगला करू. पण त्यांना अजिबात काही करायचं नाही. म्हणजे जेव्हा आमचे प्रेतं जाळायला लाकडं नव्हती तेव्हा ते 20,000 कोटी 50,000 कोटीचा व्हिस्टा, सेंट्रल व्हिस्टा बांधायला निघालेत. 10,000 कोटीचं विमान घेतलं आहे. आणि त्यावेळी 10,000 कोटीत 10 तरी एम्स झाले असते. लोकांना गरज होती त्यावेळी. त्यामुळे त्यांना नक्की काय करायचं आहे हे आता स्पष्ट झालं आहे. त्यांना संघाची तंतोतंत किंवा मनुवादाची तंतोतंत अंमलबजावणी करायची. म्हणून बाबासाहेब कधी म्हणत होते की ब्राह्मणवाद आणि भांडवलशाही आमचे 2 शत्रू आहेत. मी असं म्हणतो की मनुवादी आणि मनीवादी हे दोन्ही आमचे शत्रू आहेत. आणि आज संपूर्ण संपत्ती या दोघांच्या ताब्यात गेलेली. आज संपूर्ण संपत्ती ही मनुवादी आणि मनीवादी यांच्याकडे गेली असं आपण म्हणता. आज एकूण स्थिती पाहिली आणि सातत्यानं असं बोललं जातं की न्यायमूर्ती विजय कोळसे पाटील सातत्यानं संघ भाजपवरती प्रहार करत असतात, त्यांच्या विरोधामध्ये एक ठामपणे भूमिका घेत असतात. त्याच्या मागची कारणमीमांसा काय की या सातत्यानं आपण जे त्यांच्यावरती आघात करत असतो. आपण अगदी 5,000 वर्षाचा 3,000 वर्षाचा इतिहास बघितला तर आमची जी संस्कृती होती, मोहनजोदडो, हडप्पा, ती शहरं आज सुद्धा होत नाही इतकी चांगली शहरं होती. आणि बाकी सगळी संस्कृती आहे ते आता त्या संस्कृतीला स्वतःला जोडायला लागलेत. त्यासाठी उत्खननात फ्रॉड करायला लागलेत. कारण सगळ्या कळीच्या संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. आणि त्या कळीच्या संस्थांच्या मार्फत ते दररोज खोटा इतिहास आमच्या गळी उतरवत आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांचे तत्त्वज्ञान काय होतं मग, तर त्यांचं तत्त्वज्ञान होतं की आम्ही देशाचे मालक आहोत आणि तुम्ही सगळे फक्त 2 वेळच्या जेवणाचे अधिकारी आहात. बरोबर 9 वर्षात आता त्यांनी या देशाला भिकारी केलं आहे. त्यांचं म्हणणं तुम्हाला संपत्तीचं काय करायचं, तुम्हाला शिक्षणाचं काय करायचं, तुम्हाला विधानसभेत जाऊन लोकसभेत जाऊन शेतकऱ्यांना काय नांगर राखायचं आहे का. टिळकांपासून ही परंपरा आहे. त्यामुळं त्यांना आम्हाला पदं नकोत, आम्हाला शिक्षण नको. आणि जी काही देशाची संपत्ती उभी राहिली, देश काय फार विकास झाला नव्हता, पण जो विकास देशाचा झाला 70 वर्षात तो त्यांनी 7 वर्षात विकून टाकला. त्यामुळं म्हणजे काय उद्देश, तर त्यांनी तंतोतंत संघ फॉलो केला की आम्ही देशाचे मालक आहोत. तुम्ही टिळक वाचा, तुम्ही सावरकर वाचा, तुम्ही गोळवलकर वाचा. आणि त्याचा सारांश हा जर नसेल तर मी पुन्हा माझं तोंड उघडणार नाही. त्याचा सारांश आहे की आर्यभट ब्राह्मण हे आमच्या देशाचे मालक आहेत. आणि बाकी सगळे लोक तुम्ही या देशात 2 वेळच्या जेवणाचे अधिकारी आहात. अगदी बरोबर आहे. त्यांना आज आपण एकूण जर पाहिलं तर भारतीय संविधानाला अभिप्रेत असणारा जो न्याय हक्क आहे, म्हणजे समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता, याची वेळोवेळी पायमल्ली होती. आमचे संस्कार, आमची संस्कृती, आमचे महामानव यांचा जो विचार आहे तो
या सगळ्या प्रवृत्तीकडून पायदळी तुडवला जातोय किंवा काय, कसं म्हणजे काय ही प्रवृत्ती? संविधानच पायदळी संविधानच पायदळी मी मगाशी तुम्हाला सांगितलं तसं की आमच्या देशाचा विकास व्हायचा असेल तर आम्हाला महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू यांचा विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा घेऊनच या शत्रूविरुद्ध लढलं पाहिजे. त्यामुळं आज मी कालही समाजवाद्यांची एक मीटिंग होती, जी पारेख म्हणून आमचे मित्र, त्यांचा 99वा वाढदिवस होता. ते म्हणले तुम्ही 2 शब्द बोला. मी एवढेच 2 वाक्य बोललो की समाजवाद्यांनी क्लिअर कट भूमिका घेतली पाहिजे की आम्ही विश्व हिंदू परिषदेचे आहोत का, आम्ही RSSचे आहोत का, आम्ही बजरंग दलाचे आहोत की आम्ही फुलेशाह आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आहोत. याची भूमिका घेतल्याशिवाय या देशामध्ये काही उभं राहत नाही. आम्ही भारत जोडोमध्ये याच तत्वाने जोडलेले आहोत. भारत जोडोविषयीच मला आता तुमच्याकडे यायचं होतं. या भारत जोडोच्या प्रक्रियेमध्ये आपण स्वयं राहुल गांधींच्या बरोबर चालत होता, त्यांच्याशी संवाद साधला गेला. एकूण भारत जोडोच्या माध्यमातून देशामध्ये काही बदल होऊ इच्छितो किंवा होण्याची काही शक्यता आहे भविष्यामध्ये? आय एम सॉरी, पण खुद्द राहुल गांधी किंवा आम्ही अशा काही इलेक्शन जिंकण्याच्या ईर्षेने चालत नाही. देशामधली सगळी मरगळ आहे. सगळे विरोधी पक्ष कधी ना कधी सत्तेवर होते आणि त्यांच्या सत्तेवर असतानाच्या भ्रष्टाचाराच्या फायली मोदीकडे आहेत. गांधी फॅमिलीच अशी आहे की जी ताटमानेने त्यांच्याविरुद्ध बोलते. आणि म्हणून आम्ही यात्रेत सामील होण्यापूर्वी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आमचे मित्र योगेंद्र यादव आणि सिव्हिल सोसायटी नावाने त्यांना बोलवलं होतं. बऱ्याच 200-250 संघटना होत्या आणि त्यांना आमचा एकच प्रश्न होता की तुमची RSSबद्दल भूमिका काय. तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी तर भूमिका घेतलेली आहे आणि मी कायम भूमिका घेणार नाही, कारण देशाच्या भारतीयांच्या सगळ्या दुःखाचं मूळ RSSच्या विषारी विचारसरणीत आहे हे त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्हाला. कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आम्ही बोललो. त्यानंतर आम्ही त्यांच्यावर जायचं ठरवलं आणि सगळ्यांना नम्रपणे मी सांगू इच्छितो की मला ना काँग्रेसमध्ये जायचं आहे, मला ना राहुल गांधीचं फेवर पाहिजे, मला ना पैसे पाहिजेत. देश जेव्हा भयंकर संकटात आहे तेव्हा माझ्यासारख्या सिनियर सिटीजनने, ज्याला देशाचं संकट कळतंय, त्याने घरात बसण्यापेक्षा रस्त्यावर चालून मरावं म्हणून मी चालतोय. मला माझा वैयक्तिक कुठलाही स्वार्थ नाही. आज देश संकटात आहे. एकूणच देशामध्ये स्थिती फारशी समाधानकारक नाही, चिंताजनक स्थिती आहे. आणि म्हणून इथलं वातावरण जरा भयभीत करणारं आहे किंवा भयभीत करणारं सर्वसामान्य माणसांना इथलं वातावरण असल्यामुळे मी भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालो असं आपण म्हणताय. परंतु आपल्यावरती न्यायमूर्तीजी आक्षेप असा आहे सर्वसामान्य लोकांचा की तुमचं धोरण जे आहे ते थोडं काँग्रेस धार्जिनं अलीकडच्या काळामध्ये आहे आणि तशा पद्धतीनं तुम्ही भूमिका घेताय किंवा मांडताय. आत्ताच्या त्याचं कारण असं आहे की आमच्याबद्दल खरं कोणी सांगतच नाही ना. काँग्रेस विरुद्ध आंदोलन करताना काँग्रेसने मला पोलीस कस्टडीमध्ये, जेलमध्ये ठेवलेलं आहे. काँग्रेसच्या विरुद्ध माझी कायम आंदोलनं होती. मी काँग्रेसचा धार्जिणा कसा असेल, माझा गांधी फॅमिली संबंध आहे, तो मला प्रामाणिकपणे कबूल केला पाहिजे. अगदी की माझं जजमेंट होतं, मायनॉरिटी जजमेंट होतं हायकोर्टाचं, जे हायकोर्ट जजेसने रद्दबादल केलं. पण ते जजमेंट देशाच्या हिताचं होतं, ज्यामुळे देशाचा लाखो कोटीचा फायदा होणार होता. त्या जजमेंटचा कायदा करण्याचं काम राजीव गांधींनी केलं. आणि मॅडम इंदिराने खेड्यापाड्यातले आणि मार्जिनल शेतकऱ्यांची, OBCची, SC STची मुलं जजेस व्हावेत म्हणून एक स्कीम 85 साली राबवली. 80 साली सुरू केली त्यांनी पहिल्यानंतर, दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यावर. आणि त्या लाटेमध्ये आम्ही जज झालो. तिथे जज होऊन आम्ही तर जे काही जजमेंट द्यायची ते आहे तुमच्या पुढं. पण माझ्या जजमेंटचे 4 तरी जजमेंट असे आहेत की ज्याचे पार्लमेंटला कायदे करायला लागले. परंतु आम्ही गरिबीतून, शेतकरी कुटुंबातून आल्यामुळं आमच्या कामाचं कधी कौतुक झालं नाही. आणि ही जी शंका येते किंवा ही जी एक आवई उठवली जाते की काँग्रेस आणि BJP एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, हा संघाचा आणि BJPचा प्रचार आहे. आणि त्याला आमचे लोक बळी पडत आहेत, विशेषतः आंबेडकरवादी बळी पडत आहेत. हे बघा, तुम्ही इंदिरा गांधींचे, नेहरूंची भाषणं, मी तर इंदिरा गांधींचं
81-82 सालचं रेगन बरोबर भाषण आहे अमेरिकेत कि मैं आप देख के देशों के कंपटीशन में नहीं हूँ, मुझे मेरे देश में जिनको हजारों साल कुचल गए समाज है उसको न्याय देना है. तो कोण आहे? तो आंबेडकरवादीच आहे. मी तिथे अमेरिकेत जाऊन ती बाई ते भाषण करते आणि तिचं शेवटचं मरतानाचं भाषण पण तेच आहे कि देश की हानि हुई ये धर्मांध शक्तियों के कारण हुई और धर्मांध शक्तियों को रोकना हम सबकी जिम्मेदारी है. और ये तबका, ह्या तबक्याचा त्यांनी नेहमी उल्लेख केलेला आहे. कदाचित राजीव गांधीच्या भाषणामधून त्यांना अकालीच प्राईम मिनिस्टरशिप आली. पण राहुल गांधींच्या बरोबर माझी जी चर्चा होते तर मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो की राहुल गांधीसारखा देशात सर्वांगीण समाजाचा विचार करणारा नेता आज भारतात नाही. तरी सुद्धा राहुलजींना आमचे सुद्धा आंबेडकरवादी सर्वांगीण विचार करणारे नाहीत हे मी जवळून बघितलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आम्ही सर्वांनी, काँग्रेस आमची नाही, काँग्रेसची तत्त्व आमच्या हिताची नव्हती, तरी त्यांनी संविधानाच्या चौकटीतच तुम्हाला त्रास दिला. यांनी संविधान बाजूलाच ठेवून तुम्हाला त्रास देत आहेत. म्हणजे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना त्रास देत आहेत. माझ्यावर आता इतके खटले आहेत की कोविडमध्ये हे लोक मरत होते, पायी चालत होते, आमच्या बहिणी रस्त्यावर बाळंत होत होत्या. तेव्हा मी एक व्हिडिओ काढला, त्या व्हिडिओमध्ये मी रडतोय आणि मी सांगतो की चला मोदी काहीच करायला तयार नाही. तो जो शब्द तिथं वापरला ते परत मी वापरत नाही, कारण त्याच्यावर माझ्यावर आता केस झालेली आहे. तेव्हा अशा अवस्थेमध्ये खरं बोलणाऱ्यांना सुद्धा यांची हे बोलू देत नाहीत. मी कुठेतरी सगळीकडे सांगतो की संविधानाच्या चौकटीत आणि 80च्या मार्गाने आम्हाला रस्त्यावर उतरलं पाहिजे. जेव्हा सगळ्या संस्था आवारात आलेल्या आहेत आणि सगळ्या कळीच्या संस्था आवारात आलेल्या आहेत, अगदी न्याय संस्थेसकट, तेव्हा आम्हाला मार्ग काय? तर आम्हाला रस्त्यावर उतरलं पाहिजे. हे मी कितीतरी वर्ष सांगतो. तेच सध्या राहुल गांधी सांगतायत. म्हणजे मी राहुल गांधीला शिकवलं असं कोणी म्हणेल तसं नाही. ते राहुल गांधीचं ओरिजिनल आहे. त्याची एक लहानपणची कहाणी आहे की त्याच्या आजीने त्याला वाचायला आदिवासींवरची पुस्तकं दिली होती लहान असताना. तेव्हा त्यांच्यावर ते घरात संस्कार आहेत. मुद्दा असा आहे की आज देशाला आम्ही सर्वांनी वाचवण्याची गरज आहे. आम्ही असं म्हणू शकत नाही की आम्ही आंबेडकरवादी, ते बाकीचे जे म्हणून संविधानाला मानणारे लोक आहे त्यांना सगळ्यांना आम्ही जवळ केलं पाहिजे. आमचे वैयक्तिक स्वार्थ सोडले पाहिजे. ही लोकशासन आंदोलन पार्टी मी 2013 साली रजिस्टर केली. मोदी आल्यावर मी माझ्या पार्टीचं नाव सुद्धा घेत नाही. इलेक्शन तर बाजूलाच ठेवा, कारण मतांची विभागणी होईल असं मी काय करणार नाही. आणि ते करणं म्हणजे देशद्रोहीपणा आहे. आमच्या सगळ्या बहुजनांचा द्रोह करणं आहे, फसवणं आहे. आमच्या वर्तनातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोदीला मदत करणारं आमचं राजकारण असेल तर उलट बाबासाहेब असं म्हणले होते की तुमचं राजकारण पासंगाचं आहे. पासंगाचं म्हणजे पासंग समजतो ना, की रुपया झिजला तर त्याला शिष्याची जोड लावतात. तसं आमचं जोडीचं राजकारण आहे कुठंतरी. आणि त्या पासंगाच्या राजकारणाने देशाचं हित बघितलं पाहिजे, आपलं नाही. आता आपले बघा, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. गडकरीची आपली 18 पोरं उभी होती, ती काय निवडण्याला उभी होती का? ती कशाला उभी होती? त्यामुळं आम्ही प्रत्यक्ष गडकरीला मदत करतो. मोदीजी विरुद्ध आम्ही सगळे कॅन्डिडेट उभं करतो, आम्ही मोदीला मदत करतो. आम्हाला माहिती की आम्ही निवडून येत नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला तडजोडीचं राजकारण करून शत्रू नंबर 1-2 ठरवलं पाहिजे. तर आमचं शत्रू नंबर 1 संघाची विषारी विचारधारा आहे. त्यामुळे मोदी आणि शहा हे रोबो आहेत. संघ बटन दाबतो त्याप्रमाणे त्यांची जीभ उघडते, त्याच्यामुळे ते बोलतात. म्हणून आम्हाला सर्वांना पहिल्यांदा आमचा शत्रू नंबर 1 संघाची विचारसरणी आहे. मोदी शहा आहेत, त्यांना बाजूला हटवल्याशिवाय आमच्यात सुधारणा, आमच्यातली भांडणं आम्ही मिटू शकत नाही. आता तू कालच म्हटला की तुम्ही संभाजी ब्रिगेडच्या सभेला आला नाहीत. संभाजी ब्रिगेडने जाणून बुजून माझ्या सगळ्या व्हॉट्सअपवर नातेवाईकांना मेसेज आहेत, मला मेसेजच नाही. आणि मी भारत जोडोमध्ये होतो, पण तरी देखील मी पुण्यात असताना किंबहुना काही लोकांनी मला इतके फोन केले की तुम्ही का नाही इथे. तर मी सांगितलं की म्हणजे ही आमची परिस्थिती आहे की मराठ्यात बरोबर नाही, महाराम-बरोबर नाही, आम्ही इतक्या संकटात आहोत. तेव्हा जे जीवाला जीव देणारे कार्यकर्ते आहेत, मला ते काय डिक्लेअर केलं, मी आता तुमच्यातर्फे डिक्लेअर करतो की मला यानंतर कुठलंही पद, कुठलाही पक्ष
कुठलेही पैसे मला काही नको आहे. मला माझ्या समाजासाठी काम करायचं शेवटच्या श्वासापर्यंत, ही माझी जिद्द आहे. तरी मला कोणी समजून घेत नाही. कोळसे पाटील म्हणतात की मला माझ्या समाजासाठी काम करायचं आहे आणि एकूण आत्ता असणारी परिस्थिती जी आहे ती लक्षात घेऊन आपले नेमके शत्रू कोण हे आज सद्यस्थितीमध्ये आपण ओळखलं पाहिजे. आणि आपल्याला आपला शत्रू समोर दिसत असताना आपण बेसावध राहता कामा नये. आपला शत्रू समोर दिसतोय आपल्याला, तरीसुद्धा आज बहुजन समाज बेसावध आहे. या बहुजन समाजाला जातीच्या, धार्मिक गुलामगिरीच्या, पंथांच्या नावात तर अडकवलं गेलेलंच आहे. परंतु कोळसे पाटील साहेब, आज जर पाहिलं की तुमच्यासारखे बुद्धिजीवी लोक जेव्हा एक भूमिका घेतात, रस्त्यावरती येतात, आंदोलनाची भाषा करतात, तेव्हा त्यांना डांबलं जातं, त्यांच्यावरती आरोप केले जातात वेगवेगळे आणि त्यांना सरळ सरळ तुरुंगात दिलं जातं किंवा डांबलं जातं. मी आता जो माझा समाज असा शब्द वापरला, त्याचा अर्थ सर्व जाती धर्मातील गरीब हा माझा समाज आहे. हो, बरोबर. कारण लगेच आमचे शत्रू अर्थ काढायला तयार असतात. एक दुसरी गोष्ट अशी आहे की आता तुम्ही सांगितलं की आपल्याला आपला शत्रू कोण हेच माहिती नाही, आणि जर माहिती झाला तरी त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी आम्ही संघटित होत नाही. तर हीच आमची उणीव त्यांनी ओळखलेली आहे. की समजा आता मराठ्यांचं आरक्षण आहे, मी एकटा महाराष्ट्रात सांगत होतो की मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, फडणवीस फसवतं. बरोबर. म्हणजे मी फडणवीसला 420 फसवणीसच म्हणायचो. कारण तो एका बाजूने आम्हाला आरक्षण देतो, दुसऱ्या बाजूने त्याचेच लोक पिटिशन करतात. हो, बरोबर. नाही नाही, आणि आरक्षणाची मुळात मर्यादा आहे ना. नाही, मर्यादा नाही, ते मर्यादेपेक्षा वेगळ्या गोष्टी. कारण आता त्यांनी मर्यादा तोडली ना. हो, मर्यादा आता त्यांनी तोडली. 10% आरक्षण नाही, हा मुद्दा जेव्हा आला तेव्हा जस्टिस पी सावंत असं म्हणाले होते की आरक्षणाचा मुद्दाही सोडवता येईल, पण त्या घटनेच्या चौकटीत राहून आपल्याला तो विचार करावा लागेल. त्या पद्धतीनं मला वाटतं तुम्ही तो विचार पुढे मांडलाही होता. बरोबर की नाही? गुरुच होते, न्यायमूर्ती सावंत माझे गुरुच होते. बरोबर. त्याचा काही प्रश्न नाही. मूळ मग आता या मुद्द्यांकडे आपण कसं मूळ मुद्दा असा नाही, मराठा आरक्षणची चळवळच माझं मत आहे की अप्रत्यक्षपणे संघाने चालवली, आणि त्यांचा उद्देश होता मराठा वर्सेस मराठेतर लावून देणे. त्यात ते यशस्वी झाले. आणि प्रत्यक्ष फडणवीस आम्हाला तिकडे सगळ्या विधानसभेने एकमताने ठराव केला आरक्षण द्यावं म्हणून, आणि तिकडे पिटिशन त्यांचेच लोक करतात सगळे. त्यामुळं त्यांना आम्हाला आरक्षण मिळू द्यायचं नव्हतं, त्यांना मिळणार नाही माहिती होतं. त्यात त्यांनी एक इलेक्शन मारून नेलं आणि मराठा वर्षेत मराठे तर भांडण लावून मोकळे झाले. तर ही जी कायमची त्यांची फोडा आणि झोडा नीती आहे, म्हणजे ज्याला मी नीच नीती म्हणतो, की गरिबांमध्ये तुम्ही विभागणी करता. राजकारणाच्या विषयाशिवाय राजकारणाचे विषय काय पाहिजेत? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि विकासाची समान संधी. बरोबर. किंवा दुर्लक्ष, किंवा जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी, हे विषय असावेत. तर हे विषय सोडून आम्हीच आमच्यात डोकं फोडतो आणि ते फोडायला लावतात. त्यामुळं आम्हाला सर्वांना लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून विनंती करावी वाटते, नम्र विनंती आमची, की सोडा आता स्वतःचा स्वार्थ सोडा. काही नाही, ते आमदारकीत खासदारकीत काही नाही आहे. तुम्ही कुणाची तरी मांडलिक झाल्याशिवाय आमदार खासदार तुम्हाला होता येत नाही, आणि तिथे गेल्यावर पैसे खाल्ल्याशिवाय तुम्ही राजकारण करू शकत नाही. त्यापेक्षा संघाने काय केलं? संघाने तुमच्यात फूट पाडण्यासाठी स्वतः राजकारणात गेले नाहीत, त्यांनी पाठवले त्यांचे प्यादे, त्यांनी उभं केलं सगळं. बजरंग दल त्यांचं, म्हणजे त्यांच्या अनेक संघटना उपसंघटना आहेत, आणि त्या सगळ्या संघटना फक्त देशामध्ये अशांतता पसरवण्याचं काम करतात. त्या अशांततेतूनच आज देशामध्ये संपूर्ण कळीच्या संस्था संघाच्या ताब्यात आहेत. बरोबर. आणि आम्हाला त्या संस्था काहीच करू देत नाहीत. माननीय न्यायमूर्ती साहेबांनी सांगितलं की एकूण आत्ता त्यांची जी नीती आहे ती फोडा आणि झोडा आहे. आता न्यायमूर्तींच्या बोलण्यामधनं सातत्याने येते मला एक प्रमाण वाक्य जगद्गुरू तुकाराम महाराजांचं आठवतं. ते म्हणजे बुडते हे जन देखावे ना डोळा, येतो कळवळा तुका म्हणे. ज्या कळवळ्यातून आपण बोलतो तो कळवळा खऱ्या अर्थानं बहुजन समाजामध्ये जर आला आणि एकसंघपणे या शक्तीच्या विरोधामध्ये बहुजन समाज उभा राहिला, तर मला वाटतं जी परिस्थिती ती काही अंशी बदलेल. आणि ज्या पायवाटेने खेड्यातल्या भाषेत सांगतो, अरे बाबांनो, आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन सुसू केली तरी वाहून जाते. क्या इतकी माझी भाषा स्पष्ट आहे. आणि तुकाराम महाराजांचं तर माझं नेहमीच आदर्शच आहे. मी वारकऱ्यांना घेऊनच डाऊ केमिकलचा लढा जिंकलो. तेव्हा महाराजांनी सांगितलं तेच मी म्हणतोय, की आता तुम्ही तुमच्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन
हा देश, हे संविधान आणि हे आमचे भारतीय भोळेवावळे लोक कसे वाचवायचे यासाठी आपली हयात घालवली पाहिजे. मी आता 81 वर्षाचा आहे. माझं काय फार आयुष्य राहिलं नाही, पण मला दिसतंय की तरुणांना भविष्य नाही आणि ते मला त्यांना सांगितल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी मला शिक्षा होणो, मला जेलमध्ये जावं याची मला अजिबात भीती नाही. मी वयाच्या 47व्या वर्षी आंदोलनात पडलो आणि त्यावेळेस जाहीर केलं होतं की मी जेलला भिणार नाही, मी मरणाला भिणार नाही. आजही मी जेलला आणि मरणाला भीत नाही. परंतु माझा मुलगा हायकोर्टात वकील करतो, माझ्या मुली 2 लग्न झालेले आहेत, माझी बायको, त्याने एवढा त्रास होतो आहे. पोलीस येतात, सारखे चौकशी करतात, या कोर्टात तारीख आहे, त्या कोर्टात तारीख आहे. या सगळ्याचा त्रास सहन करूनसुद्धा माझ्या समाजाच्या पदरात काही पडत नाही याची मला खंत आहे. माझ्या समाजाच्या पदरात काही पडत नाही याची खंत आहे आणि म्हणून आज वयाच्या 82व्या वर्षी मला वाटतं न्यायमूर्ती कोळसे पाटील आपल्या न्याय हक्काचा जो संविधानिक लढा आहे बहुजनांच्या करता म्हणून ते लढत आहेत आणि त्याचबरोबर या देशातल्या युवा शक्तीला ते प्रेरणा देऊ इच्छित आहेत की नाही, तुम्ही आता घरात बसता कामा नये, तुम्ही आलं पाहिजे, हा देश वाचवला पाहिजे, ही मातृभूमी वाचवली पाहिजे. ही जी आत्ता शक्ती आहे, ज्या शक्तीच्या विरोधामध्ये आपल्याला एक भूमिका घेऊन लढलं गरजेचं आहे, ते लढलं पाहिजे. हे सगळं जरी असलं न्यायमूर्ती साहेब, तरी मला पुन्हा आपल्याला तरुणांकडे न्यावंसं वाटतं. आजच्या तरुणांना संदेश देत असताना आपण काय द्याल आणि नेमका तरुण कुठे अडकला आहे की या सगळ्या ज्या शक्ती आहेत तुम्ही म्हणता त्या शक्तींमध्ये कुठे अडकला आहे की तरुण भरकटला आहे? काय कारण आहे की आजचा तरुण ज्या प्रमाणामध्ये रस्त्यावर यायला पाहिजे होता तसा येत नाही आहे? त्याचं कारणं काय आहेत? तरुणांना पहिली गोष्ट, अगदी ती सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, खरा इतिहास समजला पाहिजे. तो सिलेबसमध्ये नाही. तो इतिहास आम्ही सांगण्याचं काम 1976 पासून करतो आणि त्यांची जी माथी भटकवली जात आहेत की त्यांना रोजगाराचं कळत नाही, त्यांना त्यांच्या संसाराचं कळत नाही, ते प्रज्ञा ठाकूरचं ऐकतात आणि सूर्याला त्याला धार लावत आहेत आणि आपल्यातच लोकांना मारत आहेत. त्या तरुणांना माझं आव्हान आहे की बाबांनो, शांत डोक्याने आमच्यासाठी चारवाकापासून जे आमचे सगळे नेते लढलेत, चारवाक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरपर्यंत, गाडगेबाबपर्यंत, त्या सर्व नेत्यांचा इतिहास वाचा, खरा इतिहास वाचा. त्यांनी आता सगळा डिस्टॉर्ट करायला सुरुवात केली. जे बाबासाहेब आंबेडकरचे पुतळे जाळत होते ते आता बाबासाहेब डोक्यावर घेऊन नाटक करतायत. जे संविधानाला मानतच नाही आजही, ते फक्त संविधानाची भाषा करतात आणि संविधानाच्या भाषेतून फक्त सत्ता मिळवतात आणि संविधान बाजूला ठेवून सगळा कारभार करतात. हे सगळं समजून घेतलं पाहिजे आणि ही तुमच्या पिढीला, म्हणजे आमचं संपलं आता, पण तुमच्या पिढीला हे समजून घेऊन तशी वाटचालच केली पाहिजे. आणि तो मुद्दा पुन्हा एकदा रिपीट करतो तिसऱ्यांदा की महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराजांचा विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा, हे 2च शस्त्र तुम्हाला वाचू शकतात. जय भारत, जय भीम, जय शिवराय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, छत्रपती शिवरायांनी दिलेला जो रयतेचा खऱ्या अर्थानं संदेश आहे, हेच खऱ्या अर्थानं आत्ता आपल्याला या धर्मांध जातीय शक्तीतून वाचू शकतं. आज एकीकडे संविधानाची पायमल्ली होत असताना या देशातल्या तरुणांनी भूमिका घेतली पाहिजे, या देशातल्या बहुजन समाजानं भूमिका घेतली पाहिजे आणि म्हणून न्यायमूर्ती कोळसे पाटील सातत्यानं आग्रही आहेत आणि जाता जाता त्यांनी अत्यंत छान प्रमाण दिलं. ते म्हणजे गाडगेबाबांपर्यंतची परंपरा, चारवाकांपासून बुद्ध, छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्याला अगदीच गाडगेबाबांपर्यंत आणून सोडलं. गाडगेबाबा म्हणतात की माणसांनो माणुसकीनं वागा, जरा माणसात होऊन जगा. मला असं वाटतं माणसानं माणसात होऊन जगण्याच्या प्रक्रियेकडे आलं पाहिजे. देव, धर्म, जात, पंथ या पलीकडे जाऊन आपण विज्ञानवादी झालं पाहिजे आणि मानवतेचा सर्वकष विकास. कडीची विनंती आहे की मी कुठल्याही धर्माच्या विरुद्ध नाही, जातीच्या विरुद्ध नाही. सर्व जाती धर्मातील गरीब हे माझे बहिणी भाऊ आहेत आणि माझ्याबद्दल विनाकारण अपप्रचार केला जातो की मी ब्राह्मणांच्या विरुद्ध आहे. ब्राह्मण हा विषयच माझ्या डोक्यात नाही. ब्राह्मण्यवाद हा आमचा विषय आहे, उच्चनीचता हा आमचा विषय आहे, वर्णव्यवस्था हा आमचा विषय आहे, जातीयता हा आमचा विषय आहे आणि त्याच्या विरुद्ध आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढणार. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.